Hello my dear students, welcome back, and today we are going to start our new topic, that is multiplication and division of integers. So students, before starting this topic, let's go back to the integers and let's recall that what are integers. तर आपण आज बघू पहिल्यांदा की इंटिजर्स काय असतात आणि आपण ते शिकलेलो आहोत, राइट? So it's very simple. Integer is a line with some numbers on the right side that are positive numbers 1, 2, 3, 4 and so on up to infinity, and some with the negative number that are -1, -2, -3 and so on up to infinity. But something is missing. Where is the zero? Oh, I got that. It is a 0. So now it's complete. These are all the integers. That are some positive numbers on the right side of 0 and some negative numbers on the left side of 0. With the 0 on the number line, we call them are integers. Okay, let's start with some basic additions and subtraction with the help of these integers. So now we are going to see the addition and subtraction of integers. So आता आपण बघितले इंटिजर्स कोणते असतात, सम पॉझिटिव्ह नंबर्स अँड सम निगेटिव्ह नंबर्स विथ द झिरो ऑन अ नंबर लाइन कॉल्ड एज इंटिजर्स. तर आता बघू आपण त्यांची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. तर बघा स्टुडंट्स, आपल्याला दोन नंबर्स दिलेले आहेत, वन इज 5 अँड अदर वन इज 7. सो जर आपल्याला दोन नंबरची ऍडिशन करायची काय करणार आपण? सिंपली वी विल पुट टुगेदर 5 + 7 अँड वी गेट आन्सर 12. आपल्याला 12 आन्सर मिळतात. इट्स व्हेरी सिंपल. या दोन्हीचेही साइन्स बघा, दोन्ही नंबरचे साइन आर पॉझिटिव्ह नंबर्स, राइट? म्हणून आपल्याला उत्तरही काय मिळालं? पॉझिटिव्ह मिळालं. बट लेट्स मेक सम चेंजेस इन दिस नंबर. आता आपण काय करू? त्यांचे साइन्स चेंज करू. लेट्स टेक अनदर वन, 5 -7, राइट? दीज टू नंबर्स. नाउ आता या दोन्ही नंबरची काय करायची? आपल्याला ऍडिशन करायची. सपोज 5 प्लस इन ब्रॅकेट -7. आता -7 आणि 5 दोन्हीची ऍडिशन करायची. कशी करणार? देयर आर टू साइन्स. आता बघा, त्याचे काही रूल्स आहेत जसे की आपण शिकलेलो प्लस मायनस इट बिकम मायनस. प्लस मायनस काय होते? मायनस होते. सो 5 - 7. आता 5 मधून तर 7 जात नाही, काय करणार? 7 मधून 5 काढा. 7 मधून 5 काढल्यावर आन्सर येते 2. आणि मोठ्या संख्येचं साइन काय? मायनस. सो मोठी संख्या होती आपली -7. So minus sign देऊन टाका. So our answer will be -2. It's very simple, right? So 5 - 7 is equal to -2. It's right. Let's take another one example. Now we have the same numbers 5 and 7. But in this number, now the changes are 7 is bigger number, 5 is smaller number, and we are going to subtract this number. So 7 - 5. आता आपण 5 ला मायनस साइन दिलंय आणि 7 ला प्लस साइन दिलं. दोन्हीचे आता काय होईल? सबट्रॅक्शन होईल, राइट? 7 - 5 आन्सर काय येणार आहे? 2, राइट? पण आता 2 चं साइन कोणतं राहणार? प्लस की मायनस? इट्स डिपेंड ऑन द बिगर नंबर. मोठा नंबर कोणता आहे त्याच्यावर डिपेंड राहणार. मोठा नंबर आहे 7, त्याचं साइन आहे प्लस. सो आवर आन्सर विल बी +2. म्हणजे 7 - 5 आणि आन्सर आहे 2. आलं लक्षात कसं करणार? सो स्टुडंट, आता जशा आपण या नंबरची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन बघितली, आता याचे एकदा रूल्स बघून घेऊ म्हणजे तुम्हाला पुढचे प्रॉब्लेम्स इझी जातील. तर बघा, मी कसं केलं होतं त्यासाठी काही रूल्स आहेत. लाईक दीज आर ऑल रूल्स. त्यातला पहिला रूल आहे की जर दोन्ही नंबरचे साइन्स पॉझिटिव्ह असतील, प्लस आणि प्लस, तर तुम्हाला त्या दोन्ही नंबरची ऍडिशन करावं लागते. त्यानंतर दुसरा रूल असा आहे, जर पहिल्या नंबरचा साइन प्लस आहे आणि दुसऱ्याचा मायनस आहे, तर तुम्हाला त्या दोन्ही नंबरची सबट्रॅक्शन करावं लागते, कारण प्लस मायनस मायनस होतो. त्यानंतर तिसरं, ज्यामध्ये तुम्हाला पहिली संख्या मायनस आहे आणि दुसरी संख्या जर प्लस असेल, तर तुम्हाला त्यामध्ये काय करावं लागतो? मायनसच करावा लागतो, कारण 1 मायनस विल मेक द होल नंबर मायनस, राइट? सो नंबर 4 चा रूल आहे की दोन्ही संख्या जर मायनस असतील, पहिलीही मायनस आणि दुसरी मायनस असेल, तर तुम्हाला दोन्ही संख्याचं ऑपरेशन करताना दोन्हीचे प्लस करावे लागेल. मायनस विल बिकम प्लस. ठीक आहे? आता हे कसे करायचे त्याचं स्टेप बाय स्टेप एक्झाम्पल. फर्स्ट रूल, प्लस प्लस प्लस. त्याचं एक्झाम्पल आहे, विल टेक हियर 4 देन +3. म्हणजे +4 + 3 विल इज इक्वल टू +7, राइट? त्यानंतर दुसरा रूल आहे, पहिली संख्या प्लस, दॅट विल बी +4.
आणि दुसरी संख्या ती आहे मायनस. सो नेक्स्ट विल बी -3. सो +4 -3 इट विल बिकम 1. कारण प्लस मायनस काय करतो आपण, मायनस करतो. 4 - 3 आपला आन्सर आला 1. आणि मोठ्या संख्येचा साइन काय आहे, प्लस आहे. सो आन्सर आहे प्लस. समजलं. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं +2 आणि -5. आता या दोन्हीची ऍडिशन करायची आपल्याला. प्लस मायनस काय होतं, मायनस होतं. सो सिम्पली 5 मधून 2 गेले तर आले 3. पण आता मोठ्या संख्येचा साइन काय, मायनस. सो -3 इज आवर आन्सर. म्हणजे प्लस मायनस असेल तर मायनस करा. त्यानंतर आपला तिसरा रूल आहे मायनस प्लस. म्हणजे पहिली संख्या मायनस आणि दुसरी संख्या प्लस. सो आता परत इथे 2 नंबर घेऊ. एक घेतला आपण 4, ज्यामध्ये याचा साइन करू मायनस. सो इट विल बी -4. अँड देन दुसरी संख्या आहे आपली +3. -4 +3. आता या दोन्हीचे काय करावं लागेल, मायनस प्लस मायनस होते. सो आन्सर विल बी 4 -3 इट विल बी 1. आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. सो उत्तर आले -1. सो आवर फोर्थ रूल इज मायनस मायनस. सो मायनस मायनस म्हणजे काय, तर बघा दोन्ही संख्या मायनस असतील. आय विल टेक हियर -4 अँड -3. Minus minus will become plus. So 4 + 3 it will become 7. आणि मोठ्या संख्येचा साइन मायनस आहे. सो ते मायनस द्यावं लागेल आपल्याला. म्हणजे -4 -3 will get -7. So now you have all learned the rules of the addition and subtraction of integers.